संस्थांचे नवनिर्वाचित विश्वस्त शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांचा हेडगेवार नगरमधील ग्रामस्थांच्या वतीनं भव्य सत्कार सोहळा पार पडलाय। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या विश्वस्तपदी पदसिद्ध विश्वस्तपदी नुकतीच निवड झाली। त्या अनुषंगानं हेडगेवार नगरमधील रहिवाशांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता। या प्रसंगी व्यासपीठावर भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामण नाना वारुळे, सुभाष जाखडी, बाळासाहेब कोळपकर, माजी नगरसेवक मच्छिंद्र वारुळे, रमेश बिडवे, भाजपा शहर उपाध्यक्ष दीपक वारुळे, किशोर भणगे, अण्णा भोईर, अविनाश सोनवणे आदींसह डॉक्टर हेडगेवार नगरमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी हेडगेवार नगरमधील ग्रामस्थांचे आभार मानत शिर्डी शहरातील विकास कामांचा आढावा या निमित्तानं मांडलाय। आपल्या हेडगेवार नगरमध्ये मी माझी विश्वस्तपदी नियुक्ती म्हणजे तसं नाना नगराध्यक्ष पदसिद्धच आहे। सरकारने विश्वस्त मंडळ जाहीर केलं आणि मग सर्व संस्थांचं विश्वस्त मंडळाचं कामकाज सुरू झालं आणि आपण पदसिद्ध असताना आपण विश्वस्त होतोच। आपल्याला आता या इथून पुढे जी काम करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे आणि या निमित्त आपल्या हेडगेवार नगरच्या सर्व नागरिकांनी माता भगिनींनी हा सत्कार सोहळा या ठिकाणी आपला वाचत ठेवला। या कार्यक्रमासाठी आपले ज्येष्ठ भाजपचे नेते माननीय हिरामण नाना वारुळे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सुभाष जाखडी, आपले कोळपकरजे, उपस्थित असलेले माझे मित्र दीपक वारुळे, आपले ज्येष्ठ सहकारी माननीय रमेशराव बिडे, माझे 2001 पासून सहकारी नगरसेवक जे आहेत माननीय मच्छिंद्र वारुळे, त्याचप्रमाणे खेडेकर मॅडम, उपस्थित सर्व तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांचाच नामोल्लेख या ठिकाणी करणं शक्य नाही, कृपा करून मला सांभाळून घ्या। शिर्डी शहराचं नगराध्यक्षपद मी नेहमी सांगतो, शिर्डीचं नगराध्यक्षपद म्हणण्यापेक्षा साईनगरीचं नगराध्यक्षपद। शेवटी साईनगरी म्हणून आपण आपली आंतरराष्ट्रीय ख्याती आहे, आपली ओळखच साईबाबा म्हणून आहे आणि या शहराचा नगराध्यक्ष म्हणून मला जी काही संधी मिळाली ती तुमच्यामुळे। विश्वस्त म्हणून कामकाज पाहण्याची संधीसुद्धा कोणामुळे मिळाली तर तुमच्यामुळे। हे मी कधी विसरू शकत नाही, विसरणार पण नाही। शिर्डी शहराचे अनेक प्रश्न आहेत। 2001 पासून जेव्हा नगरपंचायतची आपली निवडणूक झाली, तिथून पुढे 20 वर्ष सलग शिर्डी शहराचा विकास होतोय। त्यावेळेला मी विरोधी जरी होतो तरी विकास कामाला आपण सातत्याने पाठिंबा दिला आणि आज भारतीय जनता पार्टी म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण पाटील, माननीय खासदार डॉक्टर सुजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपली शिर्डी नगरपंचायत अतिशय चांगलं काम करतात। आपण जर बघितलं आतापर्यंत शिर्डीच्या सर्वच नगरसेवक असतील, माजी नगराध्यक्ष असतील, सगळ्यांनी विकास कामासाठी अतिशय चांगला पुढाकार घेतला आणि आज शिर्डीच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, पायाभूत गरजा आहेत, त्या जवळजवळ सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत। आता नवीन एखादी वसाहत जर झाली तर त्या ठिकाणी लगेच ड्रेनेज, पाणी, रस्ते, लाईट ह्या सुद्धा विषय सातत्याने चालू आहे। ही निरंतर प्रक्रिया आहे, ही चालूच राहणार। परंतु ही सगळी कामं झाल्यानंतर आता ही आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे शिर्डी सुशोभित होणं सुद्धा आवश्यक होतं। त्यासाठी आपण वेगवेगळे विषय हातात घेतले, त्याचं काम सुरू झाले।
आपल्या त्रिकोणामध्ये तुम्ही ते शिल्प बघितलं असेल साईबाबांचं, 50 फूट उंचीची मूर्ती बाबांची झाडांना पाणी घालताना असं त्या ठिकाणी बाबांचं शिल्प आपण करत होतो. साधारण 1-1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये 2 महिने फार झाले ते शिल्प पूर्ण होणार. त्या ठिकाणी बाबांनी जे काही पाणी दिवे लावले द्वारकामाई, तो पण एक त्या ठिकाणी विषय आहे. बाबांच्या मूर्त्या वगैरे त्या ठिकाणी आहे. पालखी मार्ग असल्यामुळं पालखी सुद्धा शिल्प त्या ठिकाणी आहे. आणि मग त्या ठिकाणी आणखी 6 बाबांचे प्रसंगाचे शिल्प आहे. मग त्या ठिकाणी गार्डन आहे, अतिशय सुंदर बगीचा आपण करतोय. छोटंसं चिल्ड्रन्स पार्क पण त्या ठिकाणी होत आहे. असा अतिशय सुंदर विषय या ठिकाणी नगरपंचायतच्या माध्यमातून आपण करतो. याचं कारण असं आहे, दीपकनी जी खंत व्यक्त केली की शिर्डी शहरामध्ये साई भक्त येतात, दर्शन करून निघून जातात. शिर्डीमध्ये भक्त थांबत नाही आणि याचा हळूहळू आणखी वेगाने लोक दर्शन करतील आणि निघून जातील अशी परिस्थिती भविष्यात होते. याचं कारण असं आहे, आपल्या शहरामध्ये रेल्वे आली, हजारो लोक रेल्वेने येणार आणि रेल्वेने निघून जाणार. विमानतळ झालं, आता नाईट लँडिंग सुरू झालं. मुळात आपलं विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. अनेक फ्लाईट आता सुरू होणार आहे. मग अनेक फ्लाईट असल्यामुळं लोक सकाळी दुपारी निघून जातील, संध्याकाळी निघून जातील, थांबणार नाही. रस्ते चांगले झाले, आपलं लगतच समृद्धी महामार्ग झाला. आता सुरत चेन्नई तोही रोड आता वायूपासून जातो. रस्ते चांगले होणं आवश्यकच आहे. पण रस्ते चांगले झाल्यामुळं लोक येणार आणि दर्शन केलं की काय ठीक आहे आपण निघून जाऊ, फार वेळ लागणार नाही. मग आता लोक जर थांबले नाही तर आपण शिर्डीकरांनी कोट्यवधी रुपये गुंतवून ही जी हॉटेल्स उभे केलेली आहे हे चालणार कशी? त्यावर अवलंबून असलेले कर्मचारी वर्ग आहे, त्यांचं काय? आपल्या शिर्डीवर जवळपास ह्या 4-5 तालुक्यातले लोक अवलंबून आहेत. यासाठी लोक थांबणं महत्वाचे. जर लोक थांबले, साई भक्त येऊन थांबले तर ते सगळे व्यवसाय चालणार आहे. मग सर्व संस्थांचे प्रस्तावित प्रोजेक्ट भरपूर आहेत. लेझर शो आहे, गार्डन आहे, म्हणजे मान्य हावरे साहेबांनी होलिओग्राफिक शो असा एक विषय केला होता. हे सगळं जर झालं तरच पब्लिक साई भक्त या ठिकाणी थांबतील, तरच आपल्या लोकांचे व्यवसाय चालतील. ही खरी परिस्थिती. परंतु काय आपल्याकडं नियमांचे काही बंधनं आहेत. संस्थांची विश्वस्त कमिटी समजा तिची मुदत संपली, न्यायालयाच्या निर्णयाच्या माध्यमातून तदर्थ समिती कामकाज पाहिजे, त्यांना मग विषयाची मंजुरीसाठी मर्यादा आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीला विलंब होत गेला. पण मग शिर्डी संस्थांनी सगळे प्रोजेक्ट केलेच पाहिजे, ती त्यांची जबाबदारीच आहे. पण नगरपंचायत म्हणून आपणही काहीतरी केलं पाहिजे. नगरपंचायतला मर्यादा आहे, मी तुम्हाला क्लिअर सांगतो. आपण कामकाज आता बघतो, पण नगरपंचायतला खूप मर्यादा. हिंमत चुनावला चांगलं म्हणजे कारण नगरसेवक राहिले, नगरपालिकेकडे जागा नाही. मग किमान आपण काहीतरी सुरुवात केली पाहिजे म्हणून आपण ते बाबांचं शिल्प त्या ठिकाणी करतो. साधारण 2.5 कोटीचं शिल्प आहे. लोक किमान तास रेंगाळतील, थांबतील. शहराच्या मध्यवर्ती आहे, विशेष म्हणजे हेडगाव नगर ते जवळ आहे. त्याचा ह्या योजनांवर थोडाफार तरी उपयोग होईल असं मला वाटतं. मग आता विश्वस्त मंडळाची निवड शासनाने केली. आता न्यायालयात परत काही लोक गेले, 2 दिवस परत त्याला थोडंसं स्थगिती दिली आहे. पण न्यायालयीन प्रक्रिया ती पूर्ण होईल आणि मला खात्री आहे की लवकर विश्वस्त मंडळाचं कामकाज सुरू होणार. त्यामुळे आता शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे तेवढी स्वीकाराच लागते. असे अनेक विषय आहेत. शिर्डी नगरपंचायतचं मला 1 वर्षाचा कार्यकाल मिळाला. तुमच्या कृपेने मिळालेल्या या कार्यकालाचं
जास्तीत जास्त कामं कशी होतील, शहरासाठी कामं कशी होतील, असा विषय आपण लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली. मी तुम्हाला जसं म्हटलं ते शिल्प आहे, त्याचबरोबर 7 चौक आहे, त्याचं सुशोभीकरणाचं काम आजच मी आढावा बैठक घेतली. तर तेही काम सुरू झालं. मी त्यांना सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला की लवकरात लवकर हे काम पूर्ण करा. हे सगळे चौक आपले सुशोभित होणार आहे. आपले लोक संध्याकाळी फिरतात, मी बघतो जेवण झाल्यानंतरही लोक फिरतात. चांगलं वातावरण आपल्या शहरामध्ये असलं. आज काय आपली शिर्डीची परिस्थिती अशी आहे, स्वच्छता अतिशय सुंदर आहे. आपल्याला बक्षिसं मिळाली आहेत. कुठेही ओपन गटार नाही, वास येत नाही, कुठेही कचरा कुंडी नाही. आपली ओळखच आता अशी झाली की आपल्याला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी राज्य पातळीवर, देश पातळीवर आपल्याला बक्षीस मिळाले आहे. आता मागच्या 5 जूनला माझी वसुंधरा अभियानामध्ये आपला राज्यात प्रथम क्रमांक आला. 1 नंबरचं बक्षीस आपल्याला 3 कोटीचं शासनाच्या माध्यमातून मिळालं. म्हणजे आपली जबाबदारी पुन्हा वाढली. शहर स्वच्छ आपल्याला कायम ठेवणं आपल्याला आवश्यक आहे. मी नेहमी सांगतो, अनेक वेळा ही चर्चा होते, अनेक वेळा मला पत्रकारांनी विचारलं किती तुम्हाला बक्षीस मिळालं, कसं क्रमांक मिळाला. मी नेहमी सांगतो, शिर्डी शहराला जे काही बक्षीस मिळालं, नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी खूप काम केलं, ही गोष्ट मान्य केली आहे. पण त्याचबरोबर आपल्याला चांगलं माहिती आहे, 8-10 वर्षापूर्वी शिर्डी शहरामध्ये कचरा कुंड्या त्याच्या आजूबाजूलाच खूप घाण असायचं, वास यायचा, लोक रस्त्यात लांबून जायचे. शिर्डी नगरपंचायतनी जी घंटागाडी दररोज तुमच्या टायमिंगला प्रत्येक उपनगरामध्ये येते, लोकांनी हे स्वीकारलं. सगळ्यात महत्वाचं की कचरा त्या गाडीतच टाकायचा. कचरा, ओला कचरा वेगळा करायचा, सुका कचरा वेगळा करायचा, हे नागरिकांनी स्वीकारलं. संपूर्ण शिर्डीच्या नागरिकांनी स्वीकारलं. म्हणूनच शिर्डी स्वच्छ झाली आणि म्हणूनच शिर्डीला बक्षीस मिळालं असं माझं. हे तर सगळं श्रेय शिर्डीच्या नागरिकांना. कारण बदल स्वीकारणे ही शिर्डीकरांची परंपरा आहे. आपल्या लोकांनी स्वीकारले. आज शिर्डीची जी ओळख स्वच्छ होऊन झाली ती शिर्डीकरांमुळे झालं असं माझं मत. आपलं लायब्ररीचं काम चालू आहे. ई लायब्ररी आहे. ही लायब्ररी आपली शिर्डीमध्ये आहे. ती सुद्धा 2 महिन्यात पूर्ण होती. ती कॉन्ट्रॅक्टर आज मीटिंगला होतं. ती सुद्धा 2 महिन्यात पूर्ण होईल. त्याचा मुलांना फायदा होईल. असे एक विषय आपण सातत्याने करतो. आता तुम्ही बघितलं असं ओपन जिम ठिकठिकाणी आपण केल्या. आज मला बरेच लोक सांगतात की प्रत्येक ठिकाणी बऱ्यापैकी गर्दी असते, महिला असतात, पुरुष असतात. त्या याचा उपयोग त्या सगळ्या ठिकाणच्या नागरिकांना होतो. आपण आणखी आज आम्ही बरीच चर्चा केली, उपनगराचे होते आमची चर्चा झाली तर लहान मुलांना सुद्धा ठिकठिकाणी खेळाचे साहित्य आपण आता बसवलं पाहिजे. तोही निर्णय आपण आता करतो. शहरामध्ये जे मोठमोठे रस्ते झाले, नागरिक फिरत असतात, कोणी बसतं, वयस्कर लोक फिरतात, थोड्या वेळानंतर त्यांना बसावं लागतं. 100 बेंचेस आपण त्या ठिकाणी आता तोही फायनल विषय होतोय. आपण ठिकठिकाणी बेंचेस बसवतो, लोकांना बसता येईल. इरिगेशनची 12 नंबरची चाली ना, तिच्यावर आपण जवळजवळ 7-7.5 कोटी रुपयाचं जॉगिंग ट्रॅक करतो. जवळजवळ 3.5-3.5 किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक ह्या शिर्डीमध्ये आता होणार आहे. मी दुपारी ते इरिगेशनचे गायकवाड साहेब आहेत त्यांच्याशी बोललो. तो प्रस्ताव त्यांनी आता आपला मान्यतेसाठी वरती नाशिक ऑफिसला पाठवला. त्याची अंतिम मंजुरी आता होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, आपली जी शिर्डीची परिस्थिती आहे त्याचप्रमाणे शिर्डी हेडगेवार नगरची परिस्थिती आहे. हेडगेवार नगरचा पलीकडचा लेआउट मधला रस्ता आपण त्याचं गेल्या 3 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी त्याचं टेंडर केलेलं आहे. 28 लाख रुपयाचे टेंडर. ते सगळे रस्ते आता पूर्ण होणार आहे. ते पूर्ण होणार आहे. कारण ते टेंडर आहे, ते टेंडरची मुदत असते ती संपली तर ते फायनल होईल. एक साधारण 15 दिवसात त्याचं प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम चालू. घनश्यामजीच्या समोरचा रस्ता तो फायनल झाला आहे. कॉन्ट्रॅक्टरने आज जर तुला अडचण काय काम करायला, तर उद्या सकाळी चालू करतो.
ते काम उद्या सकाळी चालू. मी आज शिर्डी नगर पंचायतचे जे काही अनेक प्रलंबित प्रश्न आहेत मी तुम्हाला सांगतो. आपलं शहर स्वच्छ आहे, पण त्यासाठी जे साईबाबा संस्थांच्या माध्यमातून आपल्याला 42 लाख रुपये प्रति महिना मदत होत होती, ती सध्या संस्थांनी बंद केलेली आहे. तो विषय बंद झाल्यानंतर अचानक निर्णय घेतला तदर्थ समितीने ते पैसे बंद करून टाकले आणि तो सगळा आर्थिक लोड नगरपंचायतीवर. आज आपले तुम्हाला माहिती आहे, आता आपली मंदिर बंद असल्यामुळे आपला व्यवसाय बंद आहे. व्यवसाय बंद असल्यामुळं आपण नगरपंचायतचा टॅक्स सुद्धा भरू शकत नाही. ही परिस्थिती सिद्धी करायची. त्याच्यामुळे नगरपंचायतच्या फंडामध्ये पैसेच नाही, पण कामं चालू आहेत हे लक्षात घ्या. खेडेकर मॅडमने विस्तृतपणे मांडलं की अशा परिस्थितीत मी नगराध्यक्ष झालो. लॉकडाऊनचा काळ, मंदिर बंद, शासनाकडनं मदत नाही, संस्थांचे पैसे बंद, आपले शिर्डीकर साईबाबांचं मंदिर बंद असल्यामुळे व्यवसाय बंद. मग नगरपंचायतला लोक टॅक्स भरू शकत नाही, मग नगरपंचायतच्या फंडात पैसे नाही. अशा परिस्थितीत सगळं काम करायचं ते आपण करतो आणि सगळे काम आता पूर्णत्वाला आहे. आम्ही आज संस्थांमध्ये गेलो. नगरपंचायतचे जेवढे विषय आहेत त्या माननीय मुख्याधिकारी मॅडम आता नवीन आल्या आहेत. विश्वास मंडळाचं काम आता सुरू होणार आहे. आता ते 2-3 दिवसांनी पुढे जाईल, पण त्यांना मिटिंगला आपले विषय घेतले पाहिजे. आज दुपारी मी गेलो, मुख्याधिकारी साहेब होते, आम्ही सगळे विषय घेऊन गेलो. पीवीचे स्वच्छतेचे विषय होते, शहरात रखडलेले जे रस्त्यांचे विषय होते ते घेऊन गेलो. हिडीगाव नगरचा इथला मुख्य रस्ता आहे तोही नेला, 12 मीटरचा जो रस्ता आहे. असे अनेक जॉगिंग ट्रॅकचा विषय नेला, त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली. पाण्याची कुठली कमतरता नाही. तसं पाहिलं ह्या सगळ्या परिस्थिती, खराब परिस्थितीमध्ये शिर्डीकरांच्या कुठल्या अडचणी नगरपंचायतच्या माध्यमातून नाही. ही चांगली गोष्ट. त्यांना मी आणखी एक विषय दिला. तो विषय संस्थांचा प्रायोरिटी होताच अगोदरच अजेंड्यावर. आपण जे काही सरपण फ्री केलं, शेवटी तर बऱ्याच जणांनी मला प्रश्न केला की आता असं आहे, सरपण वापरणं योग्य नाही, कारण झाडाचे आपण वृक्षतोड आपण करतोय, होते वृक्षतोड होते ना त्यातून, आणि लोक सरपण मग त्याचा वापर कमी व्हावा किंवा तो होऊ नये. संस्थांचा तो विषय केला की त्यांची गॅस लाईन त्यांनी मंजूर केलेली आहे. ते म्हणजे तोही विषय आपण तो त्यांचा आहे याच्यामध्ये, तोही लवकर तो विषय होणार आहे. असे अनेक विषय आपण साईबाबा संस्थांकडनं करून घेऊ. मी आणखी एक नवीन विषय या ठिकाणी, जसं आपलं लोकांनी थांबलं पाहिजे म्हणून काही जे संस्थांनी काही विषय केले पाहिजे, त्यापैकी मला एक लक्षात आलेला विषय असा आहे, 1-2 विषय असे आहे. मी असं म्हटलं की जो शिर्डीमध्ये आता परिक्रमा मार्ग आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना. मी आज तो विषय नगरपालिकेला सुद्धा सांगितलं की आपला विषय पत्रिकेवर तो घ्या, अजेंड्यावर घ्या, आपण त्याला मंजूर करू. त्या शिर्डीमध्ये जो आपला शिव जे आहे, आपण त्याला परिक्रमा मार्ग तो आपल्या स्थानिक मंडळ त्याचा विषय केलेला आहे, लोक जातात आहे. आपल्या काही संस्था शिर्डीच्या त्याच्यावर आवाहन करतायत नागरिकांना, भक्तांना परिक्रमा मार्ग असला पाहिजे. आपले जे दीपकला माहिती आहे, रमेशला माहिती आहे, आपले जे खेडलेकर साहेब आमच्याकडे आहेत, त्यांनी फार पुढे मला आयुष्य सांगितलं होतं का आपल्या शिर्डीला परिक्रमा मार्ग असला पाहिजे. किंवा ब्रह्मगिरीला परिक्रमा आहे, वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच धार्मिक ठिकाणी परिक्रमा आहे. आणि प्रत्यक्षात साईबाबांनी आपल्या शिवेवर त्या काळी पीठ टाकलं होतं, प्लेटची 7 तारीख. तर त्या शिवेवरून परिक्रमा मार्ग झाला पाहिजे. साईदत्त नाहीतर तुम्ही बघत असाल पूर्वी 8-10 वर्षापूर्वी बाबांच्या मंदिर परिसरात परिक्रमा करीत राहतात. ज्या दिवशी मंदिर उत्सव दिवशी उघडा असतं 24 तास, त्या दिवशी लोक त्या परिक्रमा मार्ग तिथं परिक्रमा करत असतात. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. शिर्डी गर्दी एवढी झाली तर परिक्रमा मार्ग आपण तो लवकरात लवकर तोही विषय मंजूर करून संस्थांचा आपण जाणार आहोत. तो प्रशस्त असा परिक्रमा मार्ग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून लोक येतील, थांबतील, फिरतील, एक दिवस नंतर आराम करतील.
लोक थांबतील या ठिकाणी. लोकांना थांबण्याची इच्छा आहे. साहेब लोकांना थांबण्याची बघ इथं विषय काहीच नाही. असे विषय आपल्याला नजीकच्या पुढच्या काळामध्ये करायचे आहे. खरं तर मला कार्यकाल खूप कमी मिळाला, विषय खूप आहे, पण जेवढे शक्य आहे तेवढं आपण 100% करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला निश्चित बाबा यश देतील याची मला पूर्ण खात्री आहे. माझ्या डोक्यात आणखी एक विषय आहे. साईबाबांच्या काळामध्ये बुटींनी बाबांची परवानगी घेऊन बुटीवाडा बांधला आणि तिथं श्रीकृष्णाच्या मूर्ती बसवायचा असा त्यावेळी निर्णय झाला. आपण सहिचरित्र वाचतो, सगळ्यांना माहीत आहे. नंतर बाबांची समाधी त्या ठिकाणी झाली, समाधी मंदिर झालं. या गावाला महत्व आलं ते बाबांच्या. पण त्यावेळेला घेतलेला श्रीकृष्णाच्या मूर्तीचा मध्यंतरी विषय चालू होता की त्या मंदिर परिसरामध्ये कुठेतरी बसवायचं. चांगला विषय, ज्यांनी कोणी हा विषय करायचा प्रयत्न 100% चांगला विषय. फक्त त्याच्यामध्ये मी एक दुरुस्ती सांगितली की झालंय काय अलीकडं आपलं प्रसादला गेलं निमगावच्या तिकडे हद्दीमाला, साई भक्त आश्रम 2 गेलं त्या हद्दीमाला, शाळा कॉलेज तिकडे गेले. हळूहळू शिर्डीत मोठे प्रोजेक्ट तिकडे गेले ना. मग शिर्डीमध्ये काय तर मी असं माझी कल्पना आहे, मी संस्था दिवशी अजून दिलेलं नाही, आता मिटिंगमध्ये दिवशी मी घेणार आहे. बनामध्ये संस्थांनी 8 एकर जमीन घेतली, बिरो बनामध्ये. माझ्या डोक्यात आहे की त्या ठिकाणी संस्थांनी हे जे बाबांनी स्पर्श केलेल्या ज्या श्रीकृष्णाच्या मूर्त्या आहेत त्याचं असं छानसं मंदिर त्या ठिकाणी बांधलं पाहिजे. बाबांचं म्युझियम तिथं आहे मंदिर परिसरामध्ये. बाबांच्या वस्तू कपड्यांचं म्युझियम कुठे आहे? संस्थांच्या मंदिर परिसरामध्ये. ते लक्षात येत नाही आणि त्या ठिकाणी गर्दी खूप होती. संस्थांचा उद्देश हा असतो की त्या मंदिर परिसरात गर्दी कमी असली पाहिजे. कोविडच्या काळापूर्वी ही परिस्थिती होतीच की लवकरात लवकर लोक बाहेर कसे पडतील. मग ते म्युझियम सुद्धा त्या जागेत गेलं पाहिजे. त्या जागेत म्युझियम गेलं तर त्या भागाचा विकास होईल, डेव्हलप, रस्ते डेव्हलप होतील, भक्त जातील, 2-2 तास तिकडे त्यांना वेळ लागेल, थांबतील. लोक जर त्या ठिकाणी थांबले तर शिर्डीच्या वैभवात भर पडेल. असा आपला प्रयत्न आहे की शिर्डीत लोक थांबले पाहिजे. असे वेगवेगळे विषय आपण या ठिकाणी आपल्या विषयामध्ये आहे. यासाठी आपण माननीय आमदार राधाकृष्ण पाटला सुद्धा मदत घेणार आहोत. हे सगळे विषय आपण लवकरात लवकर कसे करता येईल. माझ्या डोक्यात आपला कार्यकाल जरी संपला तरी हे विषय सुरू झाले पाहिजे. म्हणजे भविष्यात वर्षभरात 2 वर्षात ते एक विषय होतील. त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. दीपकनी मुद्दा मांडला, सगळ्यांचा दृष्टी महत्वाचा होता शिर्डीकरांचा. मंदिर बंद असल्यामुळे ही जी परिस्थिती झाली, शासनाकडनं आपल्याला काही शिर्डीकरांना पॅकेज मिळणार नाही. कुठल्याही बँका कर्ज माफ करणार नाही. व्याजावर वाढत चाललंय. आपला प्रयत्न हाच आहे. संस्थांमध्ये मी मॅडमशी चर्चा केली आज, त्यांनी सांगितलं की संस्थान सुद्धा आर्थिकदृष्ट्या अडचणीत, संस्थान मायनसमध्ये आहे. संस्थांचा एवढा मोठा पसारा आहे, एवढं मोठे जे सगळे जे विषय आहे ते चालवणं एवढं सोपं काम नाही. त्यासाठी पैसा म्हणजे परवाची तारीख आहे की न्यायालयाने त्याचा निर्णय प्रक्रिया झाल्यानंतर लवकर जर विश्वास मंडळाला कामकाज करायला सुरुवात झाली तर आपला पहिला हा विषय असणार आहे की शिर्डीचं मंदिर सुरू होण्यासाठी संस्थांनी पहिले पुढाकार घेतला. म्हणजे संस्थानच अडचण देत, शिर्डीकर अडचण नाही, संस्थान अडचण आहे, तर संस्थांनीच पुढाकार घेतला पाहिजे. त्या मंदिर सुरू झाल्याशिवाय ही परिस्थिती संस्थांची सुद्धा बदलू शकत नाही. कारण संस्थांचे अनेक प्रोजेक्ट आहेत. मग ते प्रोजेक्ट करायला असेल तर त्यांना यज्ञ करावं लागतं. पुढं काय तर हा आपला सगळ्यात महत्त्वाचा. जर याच्यात यश मिळत नाही, आपला हाही प्रयत्न आहे की आपल्याला पर्याय नाही. आता जर मंदिर उघडलं नाही, मंदिर उघडलं अडचण काय मला ते समजत नाही. सरकार काय नेमकं विचार करतं. तुम्ही बघा, लोक रेल्वेने प्रवास करतात, 20-20, 25-25 तास प्रवास करतात. त्यांना नियम घातलेत की 2 लस ज्यांनी घेतले त्यांना फक्त त्यांनाच प्रवास करता येऊ शकतो.
विमानात तीच परिस्थिती आहे. विमानात लोक तास तास प्रवास करतात. मग शिर्डी मंदिर असेल किंवा महाराष्ट्रातील जे काही धार्मिक मंदिरं असतील त्या ठिकाणी भक्त दर्शन घेऊन किती वेळा, अर्धा तास फार झाला. मग हा विरोधाभास का? रेल्वेने हजारो लोक प्रवास करतात, पण मंदिरात लोक अर्धा तासात दर्शन करून बाहेर पडू शकतात. मग जे निकष विमानाने प्रवास करा लोकांना, रेल्वेने प्रवास करा लोकांना, बसने प्रवास करा लोकांना, जर तुम्ही नियम घालून दिलेले आहेत, 2 डोस घेतले त्यांचं तिकीट त्यांना मिळतं आणि ते प्रवास करतात. आपलं म्हणणंच ते आहे की हेच निकष लावा, ज्यांनी 2 डोस घेतलेला आहे त्यांना मंदिरात प्रवेश द्या दर्शनाला, आणि मंदिर सुरू करा तुम्ही. अडचण काय? जर आता लवकर सरकार निर्णय घेता नाही, नामदार सगळ्यांची चर्चा झाली, आता आपल्याला न्यायालयीन लढाई लढावं लागणार. त्याला दुसरं मार्ग नाही, आपण लढणार. काय मार्ग आहे आपल्याला दुसरं? जर बँका कर्ज माफ करणार नसतील किंवा सवलत देणार नसतील, लोकांच्या पर गळेशी आलेले आपल्या शिर्डीकरांच्या, तर मग आपल्याला हे विषय करायच लागतं. शेवटी आपल्याला कुठेतरी दाद मागलं. आपण अनेक वेळा मान्य मंत्री महोदयांना भेटून शासनाला, मान्य नामदार शिंदे पाटलांच्या नेतृत्वाखाली आपण गेलो. खासदार सुजय पाटील होते. आम्ही त्या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं की शिर्डीची परिस्थिती आहे, निर्णय झालेला नाही. 2-3दा असे प्रयत्न केले, मंदिर उघडा म्हणून आपण अनेक वेळा आंदोलनं केली. मग जर निर्णयच होणार नसतील तर आपल्याला तर शेवटी कुठेतरी न्याय मागावा लागेल ना. शासनाकडे जर न्याय मिळाला नाही तर आपल्याला कुठेतरी न्याय मागावा लागेल, तर आपण न्याय राहतो. शेवटी तो मार्ग आपल्यासाठी खुला आहे. अशा आपल्याला शेवटी काही निर्णय करावे लागतील, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. एक गोष्ट नक्की लक्षात आली सगळ्यांच्या, आता काय हॉटेल, रेस्टॉरंट एवढं अवलंबून आता शिर्डीकरांना राहताना वेगवेगळ्या आपल्याला पर्यायाचा भविष्यात निवडावं लागतं. शिर्डीच्या मार्केटच्या बाहेर जाऊन काहीतरी मार्केट आपल्याला शोधावं लागतं. इथं काम करायचं, इथं काही वस्तूचं निर्मिती असेल, उत्पादन असेल, ते करून बाहेरच्या मार्केटमध्ये जे चालेल असे आपल्याला शिर्डीकरांना पर्याय निवडले पाहिजे. हे आपल्या शिर्डीकरांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं. हळूहळू लोक आता त्या मार्गे लोक काम करायचे. तुम्ही बघा, 40,000 लोकसंख्येचं आपलं गाव आहे. माझं असं मत आहे की 10,000 लोकांनी स्थलांतर केले त्या 1.5 वर्षामध्ये. पण व्यवसाय काय झाला? शिर्डीत बंदच आहे सगळं. प्रपंच चालवायचा कसा? कुटुंब चालवायचं कसं? ही परिस्थिती सध्या शिर्डीकरांची. त्याच्या वेगवेगळे पर्याय आपण सुद्धा निवडले पाहिजे. शेवटी आता आपल्यासमोर मार्ग राहिलेले नाही. मंदिर सुरू झाल्यावर परिस्थिती सुरळीत होईल, पण गेल्या 1.5 वर्षाची जी काही आपली आपण त्याला काय म्हणतो अडचणी निर्माण झाल्या, आर्थिकदृष्ट्या आपण अडचणीत आलो. हे मंदिर सुरू झाल्यानंतर 2-3 वर्ष काय आपली परिस्थिती झाली नशी काही परिस्थिती आता राहिली. पण बाबाचा तुमचा आमच्यावर कृपा आशीर्वाद आहे. चांगले निर्णय होतील अशी अपेक्षा आपण शासनाकडून अपेक्षा ठेवून आहोत. तर लवकर ते निर्णय करायला चांगली गोष्ट. नाही तर न्यायालयात जाऊन आपण तो यश मिळवण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच परिस्थिती सुधारेल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. हेडगेवार नगरच्या लोकांनी माझा सत्कार केला, तो घरचा सत्कार आहे असं मी समजतो. तुम्ही संधी दिल्यामुळे मी आज या ठिकाणी आहे, याची पूर्ण जाणीव मला आहे, पूर्ण भान मला आहे. भविष्यात आता निवडणुका आहे, परत निवडणुकीत उभं राहायचंय, परत निवडून यायचंय, हे सगळं तुमच्या हातात आहे. जर माझ्याकडून चुकलं असेल तर कधीही सांगा, काही चुकलं असेल तर. पण तुम्ही मांडलेले प्रश्न याला पूर्णपणे न्याय देण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे. खेडेकर मॅडम बरोबर ना? मला वाटतं तुमच्या कोणाच्याही मनात शंका नाही. हेडगेवार नागरिकांच्या, हेडगेवार नगरच्या नागरिकांच्या मनात ही शंका नाही अशी मला खात्री आहे. 100% आपण नानासाहेब प्रयत्न केले. 12 मीटरचा रस्ता आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तो विषय 100% आपण पूर्ण करणार म्हणजे करणार, एवढी या ठिकाणी आपल्याला खात्री देतो. माझा तुम्ही केलेला सत्कार, मी तुमचा खूप आभारी आहे की तुम्ही माझा या ठिकाणी सत्कार केला. हा घरचा सत्कार आहे आणि तुम्ही दरवेळी एवढा उत्साहात माझा सत्कार करता, त्याबद्दल मी तुमचं खूप मोठं ओझं माझ्यावर आहे याचं मी भान ठेवून आहे. इथून पुढे कुठलेही विषय असतील तर ते
100% पूर्ण करायचा मी प्रयत्न करीन. शिर्डीच्या नागरिकांचे सुद्धा प्रश्न पूर्ण करायचं काम सातत्याने आपण करत आहोत. बाबांच्या कृपेने आपल्याला ही संधी आहे, त्यामुळे मी कुठलीही चूक आपल्याला होणार नाही. चांगलं काम करण्याचा सातत्याने प्रयत्न करू. पुन्हा एकदा तुम्ही माझा ह्या ठिकाणी सत्कार केला, मला बोलवलं, माझा सन्मान केला, मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो.